आज नर्मदा परिक्रमा 10वा दिवस। काल आम्ही ठरवलं होतं की आता वडवाडी जायचं 32 किलोमीटर, पण आले देवाजीच्या मना ते कोणाची चालेना। आम्ही इथं अंजनमध्येच थांबून गेलो। इथं सुंदर असा आश्रम आहे, मानव सेवा समिती। इथं महादेवाचं मंदिर आहे, ओंकारेश्वर मंदिर म्हणून। इथं आम्ही रात्री मुक्काम केला। खूप सुंदर त्यांनी आमची सेवा केली, खायला प्यायला खूप चांगलं दिलं। आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आज नक्की वडवाडी पोहोचणार। नर्मदे हर। आम्ही चाललो आहे अंजड या गावातून। अंजड हे गाव तालुक्याचं ठिकाण आहे, खूप मोठं गाव आहे। 1 किलोमीटर आम्ही चालत आलो तरी पण गाव संपलं नाही, अजून सुद्धा पुढे आहे। खूप मोठे मार्केट आहे, इथं खूप मोठं मार्केट आहे अंजडचं। त्याला पाहत राहा, पुढेही अजून काही माहिती आम्ही सांगत राहू तुम्हाला। रामकृष्ण। रामकृष्णारी मंडळी, अंजडवरून जात असताना आम्ही नर्मदा मैयाचा जय जयकार करत चाललो होतो। रस्त्यामध्ये काकांनी आम्हाला पाहिलं, त्यांचं नाव आहे निलेश भावसार। ते म्हटले या चहा पाणी घेऊन जा, पण इथं आल्यानंतर आम्हाला गरम गरम पोहे दिसले, नाश्ता दिसला। म्हटलं आम्ही पोहेच खाऊन जातो। मग आम्ही गरम नाश्ता केला। पोहे खात असताना आम्हाला दिसला गजानन बाबाचा फोटो। तर आमचे गजानन बाबा इथं सुद्धा आहेत बरं का। आणि वडवाडीमध्ये गजानन बाबाचं सुंदर असं मंदिर आहे, ते मंदिर सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू। तर पाहत राहा आमचं यूट्यूब चॅनल नर्मदे हर। गाडी आली मागून पोहोचलं नाव सांगा नाही। जय श्रीराम। ते ऐकून घेऊन तू पहिले। जय जय श्रीराम। चला आता निघतो दालपट्टी। जय श्रीराम। नर्मदे हर। तर आताच नाश्ता करून निघालो, 5 पावलंही चाललो नाही। आम्ही जय श्रीराम करत निघालो। रस्त्यानं पुढे आलो तर आमचे दादा पुरुषोत्तम यादव ते म्हटले काही नाश्ता करून जा। म्हटलं आम्ही नाश्ता आताच केला, चाय आणि प्रसादी घेऊ आणि निघून जाऊ। तर आता आम्ही घेत आहोत चहा। 5 वेळा पुढेही आम्हाला लोक म्हणतात परिक्रमेला आलं की खायला भेटत नाही, पण आम्ही खाऊन पाच सुटून झालो, जायला ठेवून राहिलो। तर रामकृष्णारी मंडळी, रस्त्याने जात असताना आम्ही या दुकानामध्ये आलो। आम्हाला हे स्वेटर घ्यायचं आहे, मला हे खूप आवडलं, दिसायला खूप सुंदर आहे, पण काय करू माझ्याकडे पैसेच नाही आहेत। तर अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्। भगवंत गीतेमध्ये बोलतात, तू फक्त माझं भजन कर, तुझी सगळी चिंता मी पाहतो। आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे। भगवंत म्हणतात माझं भजन कर, पण आपण त्या देवाचं भजन करून सगळं काही करतो बरं का। आणि देव आपली सगळी काळजी करतो। हो, लहान लेकराला दात नसतात तरी त्याच्या खाण्यापिण्याची सोय भगवंत लावतो का नाही? आईच्या स्तनामध्ये दूध कुठून येतं? भगवंत सगळी सोय करतो, फक्त आपण त्याचं भजन केलं पाहिजे। आणि याचा अनुभव आम्हाला आला। आता आम्ही नर्मदा परिक्रमा करत आहोत। काय आहे आमच्याकडे? काहीच नाही, फक्त नर्मदे हर म्हणत चाललो। नर्मदा मैयाची एवढी कृपा आहे की कुठं काहीच कमी पडत नाही। पाणी बिसलरीशिवाय पाणी पित नाही माऊली। नर्मदा मैया जर जवळ असेल तर मैयाचं पाणी पितो। कोणीही दुकानवाला थांबवतो, ताई तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, पैसे 1 रुपयाही घेत नाहीत। जे घ्यायचं जे लागलं ते घेऊ शकतो। एवढी कृपा असल्यावर भगवंत असं बोलल्यावरही आपण का त्या देवाचं भजन करत नाही? तर देवाचं भजन करत राहा माऊली। भगवंत सगळं काही, सगळ्या इच्छा मनातल्या पूर्ण करतो। आणि नर्मदा मैयाचा साक्षात चमत्कार लोकांना चमत्कार आहे बरं का। घरातून खिशामध्ये 1 रुपया न घेता निघाले तरी माऊली तुमची सगळी चिंता पाहते, तुम्हाला कधी उपाशी पोटी ठेवत नाही। आम्ही आज आमचा 10वा दिवस आहे परिक्रमेचा, पण आम्ही असा एकही दिवस आला नाही की आम्ही उपाशी झोपलो असेल। आणि आम्हाला माहीत आहे आमची मैया आम्हाला कधीच उपाशी ठेवणार नाही, कारण तिलाही माहीत आहे लहान लहान लेकरं परिक्रमेला निघाले, यांच्यानं काही भूक सहन होणार नाही। आम्ही कधी उपाशी राहिलोही नाही, आणि असा दिवस कधी येणारही नाही की आमची मैया आम्हाला उपाशी ठेवत बरं का। म्हणून मलाही असं वाटते की ज्या लोकांना वाटते परिक्रमेला जाऊ, कसं होईल काय होईल,
खायची सोय लागेल नाही लागेल काहीच नाही माऊली, फक्त या आणि नर्मदे हर बोला, तुमची सगळी चिंता मैया पाहते. बोला नर्मदे हर. तर मंडळी आम्ही आहोत करी गावामध्ये. इथं अन्नक्षेत्र आहे श्री मेहता सीता धाम नर्मदा कुटी आणि श्री महंत सुरामनजी महाराज या बाबांचे खूप सारे आश्रम आहेत. मागे सुद्धा आम्ही यांच्या आश्रमावर जेवण केलं होतं आणि आजही आम्ही इथंच जेवण केलं आणि 11:30 वाजता तिथं पोहोचलो. पण आम्हाला फक्त 4 किलोमीटर जायचं होतं म्हणून आम्ही इथंच आराम केला आणि आता 4 वाजता आम्ही निघालो बडवानीमध्ये सिद्धेश्वर आश्रम जायला. तर आम्ही आता निघालो आहोत. नर्मदे हर. ही पोरगी चाललेली आहे बडवानी गावातून. अशी भामट्यावानी दुकानाकडे पाहती. तिला वाटते कोणी काय आपल्याला खायला देतं का काय. तिच्या चेहऱ्याहून असं मला वाटायला लागलं तिला भूक लागली आणि तिची चालसुद्धा बदललेली आहे. ती काय दुकानाच्या पाट्या वाजती का काय काय कळना झालंय आणि ती येड्यावानी करायला लागली. तिच्या बुद्धीमध्ये मला वाटते थोडासा फरक पडलेला आहे, कारण तिची हरकते मला सामान्य माणसासारखी दिसेना. आणि आता इथं तिच्या आवडीची गाडी तिला दिसलेली आहे. मुक्काम आहे. इथून नर्मदा मैया 2 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणून आज काही आम्ही नर्मदा मैयाच्या आवाजात जाणार नाही. सकाळी उठून आम्हाला पुढच्या प्रवासाला जायचं आहे. कोणत्या चॅनल आहे ना आपलं यूट्यूबला. आमची राहायची व्यवस्था आहे. गादी पंखे सगळं काही मस्त आहे. आता मस्त आंघोळ करून आराम करायचा आहे.